दर्शक हो, आज मी खामगाव तालुक्यातील कोंटी या ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुलिंग बूथवर आलेलो आहोत. या ठिकाणी एक आपले मतदार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की आपला भविष्यातला खासदार कशा प्रकारचा असावा. माझं नाव अरुण सदाशिव ठोंबरे आहे. मी राहणार कोंटीचा आहे. आणि आता सर्व नागरिकांना एक आवाहन करू शकतो की ज्यांनी मतदान केलेलं नसेल त्यांनी आपलं संविधानाचा हक्क लवकरात लवकर बजावावा आणि आपल्या हक्काचा जो माणूस आहे, आपल्याला जो आवडतो त्याला मतदान करावं. बरं, हे जे मतदान होईल किंवा जे नवोदित मतदार असतील ते त्यांनी जातीवर मतदान करावं का आपल्या म्हणजे प्रगतीवर मतदान करावं? आपल्या देशाची देशाची उन्नती करणाऱ्यावर मतदान करावं. ओके, म्हणजे कुठलीही जात धर्म पंथ न बघता सर्व धर्म समभाव या पद्धतीनं मतदान करावे. पहिल्या टप्प्यातलं जे मतदान झालं त्या मतदानापेक्षा या जो दुसरा टप्पा आहे या टप्प्याचं मतदान कसं व्हायला पाहिजे? पहिल्या टप्प्यात जर पाहिला आपण तर जे मागास जिल्हा आहे, गडचिरोली चिमूर सारखा जिल्हा आहे, त्यात टक्केवारी चांगली आहे, म्हणजे 64 ते 65% आहे. आणि आपला नागपूर सारखा जिल्हा आहे, त्यात टक्केवारी कमी आहे. तर आपण सगळ्यांना टक्केवारी जास्त वाढली पाहिजे मतदानाची. या दृष्टीनं सर्वांना घरोघरी आपल्या घरातले सगळे सदस्यांचं मतदान करून घ्यावे. ओके भाऊ, आपण कुठले? बरं, तुम्ही जे मतदान करत आहात आता कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार? म्हणजे तुमचा मुद्दा कुठला असेल? जातीचा असेल का प्रगतीचा असेल? नाही, प्रगतीचा असेल. बरं, आपल्या जिल्ह्यासाठी मग उमेदवार कसा असायला पाहिजे? ठीक असायला पाहिजे. कसं ठीक म्हणजे कसं मतानुसार? तसेच या गावचे सरपंच संजूभाऊ ठोंबरे आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांचं मत जाणून घ्यायचं आहे की आपल्या जिल्ह्याचा खासदार कसा असावा आणि मतदान कशा प्रकारे व्हायला पाहिजे. भाऊ, सर्वप्रथम तर हे लोकशाहीचा जो उत्सव आहे तर तो मोठ्या प्रमाणात लोकांनी साजरा करायला पाहिजे. मी तर म्हणतो 100% वोटिंग लोकांनी करायला पाहिजे. आपला हक्क बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला मतदान करण्याचा आणि आपला पंतप्रधान निवडण्याचा, तर सर्वांनी आपला हक्क बजवायला पाहिजे. आणि जो चांगला विकासात्मक माणूस आहे, पार्टी आहे, पक्ष आहे, त्याला लोकांनी निर्भीडपणे मतदान करायला पाहिजे. ओके, मतदान करण्यासाठी हे एक जोडपं या ठिकाणी आलेलं आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आपण मतदान जे करसाल तर आपला खासदार कसा असायला पाहिजे? खासदार चांगलाच असायला पाहिजे. म्हणजे जातीवर मतदान होईल का आपल्या प्रगतीवर होईल? प्रगतीवर बी होते, जातीवर बी होते. आता नंतर पाऊससाठी गेल्यावर. भाऊ, आपला जो भविष्यातला खासदार असेल त्याच्याकडून बौद्धाचार्य राहुल हेलोडे, SSD न्यूज खामगाव. माझे कॅमेरामन गोविंदा हेलोडे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी. नमस्कार.